1 कप रवा घेतलेला आहे. जो शिरा करण्यासाठी रवा घेतो जाडा, तोच रवा आहे. रवा तुम्ही जाडा, बारीक कोणताही घेऊ शकता. रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला. पाव कप एवढं दही घालून घेतले. दही ताक तुम्ही इथे काहीही घेऊ शकता. ज्या कपाने पाव कप दही घेतले, त्याच कपाने पाव कप एवढं पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला रवा जो आहे ना, तो फिरवून घ्यायचा. मिक्सरला रवा जास्त फिरवायचा नाही. अगदी 1 ते 2 वेळाच फक्त मिक्सर चालू बंद करत मिक्सरला रवा फिरवून घ्यायचा आहे. रवा अगदी आपला लगेचच मिक्सरला चांगला बारीक होतो. तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा फिरवून घेतला, त्यामध्ये 2 चमचे एवढं पाणी घालून ते पाणी सुद्धा मी ह्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही हे मिश्रण बघू शकता. इतपत मी ते सैल ठेवलेलं आहे. जास्तही सैल आपल्याला करायचं नाही. झाकण ठेवून 10 मिनिटं हे झाकून ठेवायचंय. 10 मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवले. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मी ओलं खोबरं घालून घेतले. ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही डेसिकेटेड खोबरं सुद्धा इथे घालू शकता. 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 मोठी हिरवी मिरची घेतली. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. छोटा अर्धा चमचा जिरं घालून घेतले. इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात. तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता. कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणीला चव खूप छान येते. 1 चमचा कच्चे शेंगदाणे घातलेत. भाजलेले शेंगदाणे असतील ते सुद्धा घालू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल. अर्धा चमचा मीठ घालून घेतले. थोडं पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतली. मिक्सरला फिरवलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. चटणीला छान तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मी इथे पाव चमचा राई घातली. राई छान तडतडली की पाव चमचा छोटा उडदाची डाळ, 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 लाल मिरची घातली. ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. ती चटणी सुद्धा तयार झाली. 10 मिनिटं झालेली आहे. पीठ सुद्धा चांगलं फुलून आलंय. या पिठामध्ये आता मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेते. मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. मीठ घालून मिक्स करून झालं की छान डोसा अगदी मऊसूत होण्यासाठी, जाळीदार होण्यासाठी 1 चिमटी एवढं इथे खायचा सोडा घालून घेतलाय. खायचा सोडा घातला की 2 मिनिटं तरी पीठ चांगलं फेटून घ्यायचं. पीठ चांगलं हलकं होतं, छान फुलून येतं. त्यामुळे डोशाला जाळी छान येते आणि मऊ लुसलुशीत असे आपले झटपट रवा डोसा तयार होतात. 1 चिमटी एवढा खाण्याचा सोडा घातलेला आहे. तुम्ही इथे फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता. सोडा घालून मिक्स करून घेतला. पीठ आहे तुम्ही इथे बघू शकता. इतपत असं मी सैल ठेवलेलं आहे. पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे हलकं असं झालेलं आहे. तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचंय. तवा चांगला गरम करून घेतला. गॅस आहे तो मध्यमच ठेवून घेतला. 2 पळी एवढं मिश्रण मी घालून घेतलं. मिश्रण घातल्यावरती मी पळी लावली नाही, तर फक्त हे मिश्रण मी घालून घेतलंय. पीठ मी इतपत सैल ठेवलेलं आहे, त्यामुळे पिठाने आपला अगदी गोल असा आकार घेतलाय. एका साईडला जाड किंवा एका साईडला पातळ अजिबात असं झालेलं नाही. तर पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि इतपत सैल आहे, त्यामुळे ते चांगलं पसरलं जातं. डोशाला जाळी बघाल तर छान अशी जाळी आलेली आहे. तेल, तूप, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही डोशाला लावू शकता. डोसा तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही जाळी बघूनच समजाल की डोसे किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेत. डोशाच्या पिठामध्ये खाण्याचा सोडा, फ्रूट सॉल्ट मिक्स करताना एका दिशेनेच मिक्स करून घ्या. डोसा तोडतानाच तुम्हाला समजलं असेल किती छान मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. चटणीसोबत, सॉस सोबत किंवा तुम्ही हे डोसे चहा सोबत सुद्धा खाऊ शकता. 1 कप रवा घेतला होता. 1 कप रव्यामध्ये 6 ते 7 डोसे होतात. प्रकार दुसरा, 1 पेला जाडा रवा जो शिरा करण्यासाठी घेतो, तोच रवा इथे मी घेतलाय. रवा जाडा, बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकता. ज्या कपाने रवा घेतलेला आहे, त्याच कपाने मी इथे दही घेतले. दही जास्त आंबट नसावं. दही घेतले. दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे 1 पेला ताक सुद्धा घेऊ शकता. दही आहे ते रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आधी पाणी घालायचं नाही. दह्यामध्ये कितपत पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला पहिला रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. दह्याच्या अजिबात गुठळा राहू द्यायचा नाही. दही चांगलं मिक्स झालं, त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलंय. मीठ घालून मिक्स करून घेतलं. ज्या पेल्यामध्ये दही घेतलं होतं, त्याच पेल्यामध्ये पाव पेला पाणी घालून घेतलंय. पाणी घालताना रव्यामध्ये थोडं थोडं घालायचंय. जास्त पाणी एका वेळेस घालायचं नाही.
इतपत असं मी सैल ठेवलेलं आहे. हे झाकून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचंय. म्हणजे रवा जो आहे ना, तो चांगला फुलला जाईल. 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवले, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. 2 थेंब तेल घालून घेतले. तेल आहे ते डब्याला सगळीकडे चांगलं लावून घ्यायचंय. तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता, ताट घेऊ शकता, काही इथे घेऊ शकता. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची. 10 मिनिटं झालेली आहे. रवासुद्धा चांगला फुलून आलाय. रवा फुलल्यामुळे तो थोडासा घट्ट असा झालेला आहे. यामध्ये थोडं पाणी अजून घालून घ्यायचंय. आपण करत आहोत रवा ढोकळा. रवा ढोकळा करत आहोत त्यामुळे पाणी मात्र आपल्याला जास्त घालायचं नाही. अर्धा इंच आलं किसून घातलंय. आलं असं ढोकळ्यामध्ये रव्या ढोकळ्यात किसून घातलं की ढोकळ्याला चव खूप छान येते. ढोकळा खाताना चवीला अगदी छान लागतो. थोडंसं पाणी पुन्हा 2 चमचा एवढं मी घालून घेतलंय. ढोकळ्याचं मिश्रण जास्त सैल नसतं त्यामुळे पाणी घालताना थोडं-थोडं करून घाला. इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलंय. शेवटी घालायचंय फ्रूट सॉल्ट. मी इथे फ्रूट सॉल्ट घालून घेतलंय. तुम्ही खायचा सोडा सुद्धा इथे घालू शकता. त्यावरती मी लिंबाचा रस घालून घेतलाय. तुम्ही खायचा सोडा जर घालणार असाल, तर तुम्ही त्यावरती अर्धा लिंबाचा रस घालून घ्या. खायचा सोडा घातला किंवा फ्रूट सॉल्ट घातला तरी सुद्धा तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं एका दिशेने चांगलं हे फेटून घेतलं, की जेवढा पीठ तुमचं हलकं होईल, तेवढा तुमचा ढोकळा जास्त फुलून अजिबात बसका होणार नाही. थंड झाला तरी सुद्धा तो जसाच्या तसाचा राहणार. त्याचा आकार तो बदलणार नाही. फेटलेलं जे मिश्रण आहे ते लगेचच आपल्याला तसंच न ठेवता डब्यामध्ये मी घालून घेतले. ह्यासाठीच आपल्याला ही पूर्वतयारी आधी करून घ्यायची. डबा टॅप करताना अजिबात जोराजोरात करू नका. अगदी हलका असा टॅप केला म्हणजे हे मिश्रण सगळीकडून एकसारखं असं पसरला जाईल. ढोकळा तुम्हाला प्लेन ठेवायचा असेल, तुम्ही प्लेन सुद्धा ठेवू शकता. मी इथे थोडासा पावभाजी मसाला घालून घेतलाय. तुम्ही पावभाजी मसाला, सांबार मसाला काहीही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. नसेल आवडत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी असं रिंग ठेवून त्यावरती हा डब्बा ठेवून घेतलाय. झाकण ठेवायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. नंतर गॅस मध्यम ठेवून ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. म्हणजे टोटल 15 मिनिटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. ढोकळा 15 मिनिटं झालेली आहेत. वाफवला गेला काय ते चेक करण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून चेक करा. ढोकळ्याचं मिश्रण सुरीला, टूथपिकला चिकटलं नाही म्हणजे समजायचं ढोकळा वाफवला गेलेला आहे. गॅस बंद करून ढोकळा थंड करून घेतलाय. ढोकळा अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे. ढोकळ्याच्या कडा ज्या आहेत ना, त्या सोडवून घ्यायच्या आहेत. कडा अशा चांगल्या सोडवून घेतला, की ढोकळा आपल्याला डब्यातून काढताना सहज तो काढता येतो. मी अशी प्लेट ठेवली, डबा उलटा करून वरून आपल्याला हलकंसं टॅप करायचं आहे. हलकं असं टॅप करून घेतलं, की ढोकळा आहे ना, तो सहज तुम्ही इथे बघू शकता, डब्यामधून आपल्याला काढता आलेला आहे. ढोकळा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. ढोकळ्याची जाळी बघूनच समजेल, की ढोकळा किती छान असा जाळीदार आणि सॉफ्ट झालेला आहे. मी आता हा ढोकळा कट करून घेते. ढोकळा कट करताना तुम्हाला ज्या साईजमध्ये ढोकळा कट करायचा आहे, त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. ढोकळा कट करताना समजेल, की ढोकळा किती सॉफ्ट आहे तो. मी ज्या तुम्हाला झटपट होणाऱ्या रव्याच्या 2 नाश्ता रेसिपी दाखवल्या. रेसिपी आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. मी इथे ढोकळा कट करत आहे. तुम्ही बघितलंच असेल ढोकळा किती सॉफ्ट आहे कट करतानाच समजत आहे. ढोकळा कट करून झाला की आता ह्यावरती आपल्याला फोडणी घालायची. ढोकळा सगळा कट करून झाला. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तुम्ही पीसची साईज बघूनच तुम्हाला समजेल किती ढोकळ्याला जाळी आले आणि किती छान आपला ढोकळा फुललेला आहे. ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करतोय. 4 चमचे तेल गरम करून घेतले. 1 छोटा चमचा राई घातली. राई छान तडतडले की हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घातलेल्या आहेत आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घातली. ही खमंग फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची म्हणजे ढोकळा चवीला अजून छान होईल. शेवटी आपल्याला वरून घालायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर घालून ढोकळा गार्निश करायचा आहे. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या 2 नाश्ता रेसिपी बघितल्या.
आपण रवा डोसा केला. रवा डोशामध्ये तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून सुद्धा हा डोसा करू शकता. रवा डोसा आणि रवा ढोकळा ह्या 2 रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.